नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा वेगळ्या विषयावरती मी थोडंसं बोलणार आहे. आज भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये गणरायाचं आपण सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. घराघरामध्ये मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाजत गाजत गणरायाचं आगमन झालेलं आहे. आता गणरायाचं आगमन झालेलं आहे. आपण खूप आनंदामध्ये आहोत. बालगोपाल तर याच्यामध्ये खूप आनंदी आहेत. खूप दिवसापासून या गणरायाच्या आगमनाची वाट ते सर्वजण पाहत आहेत. त्यासाठी छानसं डेकोरेशनचं साहित्य किंवा खूप तयारी त्यासाठी करावी लागते. तर सर्व बालगोपाल ती छानशी तयारी त्यांनी केलेली आहे आणि आज गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. परंतु या गणरायाच्या प्रतिष्ठापनेबरोबरच आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं भान पण ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण मंडळाकडून मोठमोठ्या मंडळाकडून होत असतं. तर ते टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे आणि जे काही त्याचा जो त्रास आहे, जास्तीत जास्त त्रास हा छोट्या मुलांना आणि जे काही वयोवृद्ध आहेत, ज्यांना हार्टचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर अशा लोकांना मोठ्या प्रमाणावरती त्याचा त्रास होतो. तो कसा टाळता येईल किंवा कसा कमी करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यानंतरची एक गोष्ट अशी आहे की गणरायाचं आगमन फक्त भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये सुद्धा आपले काही भारतीय मोठ्या प्रमाणावरती राहत आहेत. त्यांच्या घरीसुद्धा गणरायाचं आगमन आहे. तर ते सुद्धा आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा काही तुम्हाला डेकोरेशनचे फोटो मी दाखवणार आहे, जे अमेरिकेमध्ये काही घरांमध्ये या गणरायाच्या आगमनासाठी डेकोरेशन छानसं केलेलं आहे. त्यात ही गणरायाची जी मूर्ती आहे ती आपल्या घरामध्ये स्थापन केलेली आहे आणि हा माझा चिरंजीव जो गणरायाच्या आरतीच्या वेळेस त्या ठिकाणी उभा आहे, दर्शन घेत आहे. अतिशय छान अशी छोटीशी मूर्ती आहे. फार अशी काही मोठी मूर्ती नाही आहे, परंतु आपल्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर मूर्ती कोणती असू द्या, तर श्रद्धेची गरज आहे. आणि हा जो फोटो आहे आमच्या शाळेमध्ये आमच्या कला शिक्षकांनी काढलेला हा फोटो आहे. आणि हे जे डेकोरेशन आपण आता पाहत आहोत, तर हे डेकोरेशन अमेरिकेमधील एका शहरामध्ये आपले एक महाराष्ट्रीयन एक फॅमिली आहे, त्या ठिकाणचं हे डेकोरेशन आहे. ते फॅमिली म्हणजे ही जी फॅमिली आपल्या जवळचे रिलेटिव्ज आहेत त्यांच्या घरातील हे डेकोरेशन आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.